कपिल नगर थाना क्षेत्र में दिनांक 8 जनवरी को रात 11 बजे पुलिस गश्ती के दौरान कुछ युवक संदिग्ध अवस्था में पाए गए। पुलिस ने युवकों को हिरासत में लेकर मामला दर्ज किया है। पुलिस ने गश्त के दौरान समता नगर मैत्री सोसाइटी के मैदान में कुछ संदिग्ध युवक मोटरसाइकिल पर बैठे थे। पुलिस ने घेराव करके हिरासत में लेकर पूछताछ करने पर पता चला कि ये आरोपी डकैती की योजना बना रहे थे। पुलिस ने आरोपियों से तलाशी में 3 चाकू और मिर्च पाउडर जब्त किया। आरोपियों ने अमरावती से 2 मोटरसाइकिल चुराने की बात भी कबूल की। आरोपियों के नाम सोहम मुलकर, वैभव भावे, राज राजपूत बताए जाते हैं। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर किया है। 24च्या रात्री गुन्हे पथक, दरोडा पथक हे कपिलनगर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना समतानगर मैत्री सोसायटी जिथल्या मोकळ्या ग्राउंडवर त्यांना काही मुलं 2 मोटरसायकल सहित संशयित मिळाले। त्यांना घेराव टाकून यांनी पकडलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांना माहिती मिळाली की हे दरोडा घालण्याच्या हेतूने तिथे जमले होते। त्याची धडतीमध्ये यांना 3 चाकू, 1 मिर्च पावडर असे मिळाले। त्यामध्ये जे 3 आरोपी आहेत ते नागपूरचे आहेत। त्यामध्ये शुभम चुटेलकर, विनोबा भावे नगर, यशोधरा नगर, दुसरा आहे तो वैभव भावे, हा 5 पावलीचा आहे, आणि तिसरा आहे राज राजपूत, हा मुंबईवरून आला होता, आणि 2 आहेत ते जुवेनाइल आहेत, त्यातील एक यशोधरा नगर हद्दीतला आहे आणि एक मुंबईवरून आला होता। आणि यातील जे जुवेनाइल दोघं होती राज राजपूत बरोबर मुंबईवरून आले होते। त्यांनी येताना अमरावती येथून मोटरसायकल एक चोरी करून आणलेली। त्यांच्याकडे 2 मोटरसायकल ज्या मिळाल्या, पल्सर आणि स्प्लेंडर, त्यातली स्प्लेंडर जी मोटरसायकल आहे ती त्यांनी अमरावतीवरून चोरी करून आणलेली आहे। आणि त्यामध्ये फिर्यादी PSI इंगोले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 10/20 IPC 399 402 RMAT 425 मुकोका 135 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि याचा पुढील तपास API यादव साहेब करत आहेत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ 1 न्यूज को फॉलो कीजिए।